कारण की ऍक्च्युली अनाऊन्स केल्याप्रमाणे हिंदी चर्च आहे, पण मी मराठी बोलत आहे हे आश्चर्य तुम्हाला पण वाटत असेल, कारण की माझी मातृभाषा पण काय मराठी आहे. ऍक्च्युली एक छोटं इंट्रोडक्शन देतो, मग आपण स्तुती आराधनामध्ये जाऊया. हे जे आहे ऍक्च्युली एक छोटं ग्रुप, ज्याला दी जेनेसिस, एक नवीन सुरुवात, हे आम्ही बनवलेलं आहे, ज्याच्यामध्ये फक्त हिंदी चर्च नाही तर हिंदी, इंग्लिश आणि मराठी हे तिन्ही चर्चचे मेंबर्स याच्यामध्ये आहेत. तर का नाही एक जोरदार ताळी त्या देवासाठी ज्याने हे बनवलं आहे, त्याचे स्तुती आराधना करतो. आपण दोरा कधी स्तुती आराधना. पौल है ना, पौल काय म्हणतो? प्रभू मध्ये सर्वदा असं म्हणतो. रडून म्हणतो आनंद करा, हसत म्हणतो ना. मग आपण काय म्हणायचं? प्रभू मध्ये सर्वदा. पुन्हा सांगतो, पुन्हा सांगतो, आनंदी आहे सगळे. का नाही प्रियानो, आपण आपल्या जागेवर उभं राहूया. जेव्हा परमेश्वराचं वचन हबक्कूक 2:20 मध्ये म्हणते की परमेश्वर आपल्या पवित्र मंदिरात आहे, सर्व धरित्री त्या पुढे स्तब्ध राहू. आपण त्याच्यामध्ये स्तब्ध राहूया, स्तुती आराधनेमध्ये जाऊया, कारण की त्याच्या भवनमध्ये काय आहे? आनंद की भरपुरी. आमेन. आनंदाने, हर्षाने त्याची स्तुती आराधना करूया, टाळ्या वाजवत त्याच्या उपस्थितीमध्ये आपण जाऊया, त्याच्या अंगणात आपण प्रवेश करूया. टाळ्यांचा आवाज, त्याची स्तुती आराधना करूया आनंदाने.
संतुष्टी आहे, भरपूर आहे. का नाही प्रियांना, पुन्हा त्याच्या स्तुती आराधना आपण करूया. कारण की आजचा जो दिवस आहे तो कोणी बनवला आहे? परमेश्वराने. परमेश्वराने नेमिलेला दिवस कुठला आहे? तो हाच आहे. किती लोक तयार आहेत? वाव, तयार आहे सगळे? अजून आपण त्याची स्तुती आराधना करूया. कारण की आजचा दिवस त्याने बनवला आहे. आज उद्धाराचा दिवस आहे, तारणाचा दिवस आहे. त्याच्या समक्षतेमध्ये जाऊन त्याची आराधना करूया. टाळ्यांचा आवाज. त्याची सुद्धा जिवंताचा परमेश्वर असा तो आहे.
झाले सगळे परमेश्वराचे की अजूनही काही डाऊट आहे? किती लोकांना परमेश्वरावर डाऊट आहे? स्वतःवर किती लोकांना डाऊट आहे? मग बघा, विश्वास आपल्याला आपला डिफेंड करता यायला पाहिजे. ती रक्तस्त्रावित जी स्त्री होती, येशू ख्रिस्ताच्या कापडाला, हा ना, येशू ख्रिस्ताला नाही म्हणत आहे मी, नीट आहे का, कोणाला स्पर्श केला? बरं झाले ना. प्रियांनो, लहानपणापासून आतापर्यंत आपण ऐकत आहे, मागा म्हणजे तुम्हास मिळेल, ठोकास म्हणजे तुमच्यासाठी उघडतच आहे, मागा म्हणजे तुम्हास मिळेल. पण आपण मागतो कशा रीती हे डिपेंड करत आहे. आपण त्याची स्तुती आराधनामध्ये जात असताना केवळ त्याची आराधना करा, आपले डोळे बंद करा. दावीद जसं म्हणतो की मी आपली दृष्टी पर्वताकडे लावितो, मला सहाय्य कुठून येईल? आणि परमेश्वर म्हणतो आकाश पृथ्वी याचा निर्माण करता जो आहे त्याचपासून तुला सहाय्य मिळते. दावीद पुन्हा स्तोत्र 103 मध्ये म्हणतो की हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर, हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर आणि त्याचे उपकार विसरू नको. होऊ शकत असते काही विनंती काही वर्षापूर्वी, काही दिवसापूर्वी, काही मिनिटापूर्वी तुम्ही परमेश्वराला मागितलं असेल, पण परमेश्वराकडे प्रार्थना करा. त्याला म्हणा की प्रभूजी तू दिलं नसेल पण तुझ्या योजना काहीतरी चांगल्या आहेत. कारण की तो स्तोत्र 121 मध्ये म्हणतो की परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव तर घेऊन पहा. काय तो अनुभव आज आम्ही घेत आहोत का? त्या पर्वताकडे आपली दृष्टी पाहू, कारण की आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर आहे त्याचपासून आम्हाला सहाय्य मिळते. त्याच्या उत्तम स्मरण करा, कारण की तो चांगला आहे, त्याची दया ही सनातन आहे, त्याची करुणा आपल्यावर निरंतर आहे. आपल्या हाताला उचलून विश्वासाने त्या प्रत्येक गोष्टीसाठी जे दानी नाही केला त्यासाठी धन्यवाद करा, आणि ज्याने ते केले आहे त्याच्यासाठी सुद्धा धन्यवाद. खरंच मला चांगले करणे हे माहित होतं, पण मी ते नाही केलं, आणि म्हणून पौल म्हणतो की ते पाप आहे.
कृती विना विश्वास नाही, कृती विना विश्वास नाही. हा तुमचा करून धन्यवाद देतो. स्तुतीचा गीताला सादर करा. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र आम्हासाठी दिला. त्याने प्रीती केली, प्रीतीचा संदेश त्याने दिला. त्याचं धन्यवाद करत राहा त्याच्या उपस्थितीमध्ये. कारण की जिथे दोघे किंवा तिघे त्याच्या नावाने असतात तिथे तो असतो. हा जिवंत आणि सत्यवचन आहे, तो पवित्र आहे. त्याची सत्यता जी आहे ते पिढ्यानपिढ्या टिकत असते. प्रार्थना करत राहा. एक प्रार्थनाच असं एक शस्त्र आहे की जे त्याच्या उपस्थितीला सादर करत आहे. कारण की खरोखर हे सत्य वचन आहे की तिथे दोघे किंवा तिघे त्याच्या नावाने उपस्थित होतात तिथे तो राहतो. आणि आज इथे भरपूर लोक आहेत. त्याच्या उपस्थितीमध्ये जागृत आहे कारण की तो येथेच आहे. त्याची जाणीव असू द्या की त्याने आपल्यासाठी काय केलंय. त्या क्रूसावर त्याने आपल्यासाठी बलिदान केलं. आपलं पवित्र रक्त जे निष्कलंक होतं ते सांडलं. त्याचे धन्यवाद करत राहा. कारण पापाचे वेतन हे मरण आहे प्रियांनो. पापाचे वेतन हे मरण आहे. पण जेव्हा येशू ख्रिस्त आपल्याला मिळतो तर आपल्याला नवजीवन असं भेटतं. प्रार्थना करा, प्रार्थना करा. तू माझा पुत्र आहे असं तू म्हणतो. बेटा बेटी कहकर वो हमें बुला रहा है. समर्पण याला करा. मैं धन्यवाद जर कधी रडायचं असेल तर येशू ख्रिस्तासाठी राहा. जर कोणासमोर भुकेल टेकाची वेळ आली तर कोणासमोर टेकू? येशू ख्रिस्तासमोर टेका.
परमेश्वरा तुझे किती आभार मानावे हे कमी आहे. कारण की जिवंताचा देव परमेश्वर असा तू आहे. तू आतापर्यंत आमची आकडी व काठी झाला म्हणून तुझे उपकार मानतो प्रभूजी. आणि खरोखर प्रभूजी ही संधी तू आम्हास दिली प्रभूजी की तुझी स्तुती आराधना आम्ही करावी. कारण की खरोखर प्रभूजी लुसिफर जो देवदूत तुझी स्तुती आराधना नाही करू शकला, पण प्रभूजी तू आम्हास पात्र असं केलं की प्रभूजी आम्ही तुझी स्तुती आराधना करावी. प्रभूजी तुझे किती आभार मानावे हे कमीच आहे. एवढे उपकार तू आमच्यावर केले आहे. प्रभूजी आम्ही सदैव तुझ्यामध्ये वाढत जाऊ अशी कृपा तू कर. विशेषतः माझी प्रार्थना या मंडळीसाठी आहे. या मंडळीवर आपली कृपा दृष्टी तू कर. सदैव ही मंडळी तुझ्यामध्ये वाढत जाईल अशी कृपा तू कर. इतकंच नाही परमेश्वर, तर देवठणीवर ठेवलेल्या दिवाप्रमाणे ते इतरांसाठी प्रकाशाचं कारण ठरेल अशी कृपा तू कर. कारण की दिवा मापाखाली ठेवत नसतात, ते उजेडासाठी आहे परमेश्वर. प्रत्येक फॅमिलीला तुझ्या अधीन स्वाधीन करीत आहे. त्या तुटलेल्या हृदयाला मी तुझ्या अधीन स्वाधीन करीत आहे परमेश्वरा. तू सांभाळ, तू चालेल आम्हा. प्रभूजी या मंडळीचे पालक गिरीश गायकवाड पास्टर यांना देखील तुझ्या अधीन स्वाधीन करतो. उत्तम सेवा त्यांच्याद्वारे तू जोडून आणत आहेस म्हणजे उपकार मानतो. ही संधी त्यांनी आम्हाला दिली प्रभूजी म्हणून तुझे उपकार मानतो. पास्टरेट कमिटीला तुझ्या अधीन स्वाधीन करतो. लहान थोरापासून तर वयोवृद्धापर्यंत तुझ्या अधीन स्वाधीन करतो. तू आणि तू चालक आणि मालक. सदैव तुझ्या कृपेमध्ये आम्हास वाढीव प्रभूजी. अशीच तुझी कृपा निरंतर या मंडळीवर आम्हा प्रत्येक विश्वासल्या लोकांबरोबर तू राहू दे प्रभूजी. इतकंच नाही तर त्या हिरवागार कुरणात आम्हास फिरव. संत पाण्याजवळ ने आणि आम्हाला प्रत्येकाचे आयुष्य मनोरम व कल्याणाचे तू कर. ही प्रार्थना येशूच्या नावात पित्याजवळ केली आहे म्हणून तू ऐक बाबा. आमेन.